हॅलो एव्हरीवन, व्हिडिओमध्ये पाहत असलेले छानशी प्लाझो पॅन्ट, त्याचा वरचा शॉर्ट टॉप आणि त्याच्यावरने एक डिझायनर जॅकेट अशा पद्धतीने आपण आज स्टिच करणार आहोत. आर्टिस्टिक स्टिचेस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. डे 14मध्ये आज आपण पाहत आहोत जॅकेट कटिंग अँड स्टिचिंग पूर्ण व्हिडिओ. तर आपण आजचा व्हिडिओ सुरू करत अगोदर आपण जॅकेट रेडी करण्यासाठी घेत आहोत. तर त्याची उंची चेक करायची. तुम्हाला उंची किती हवी आहे ते खूप महत्त्वाचं असणार आहे या ठिकाणी. कोणाला जर गुडघ्यापर्यंत हवं असेल तर तेवढं घ्या, जास्त हवं असेल तर जास्त घ्या. उंची ही तुम्ही तुमच्या अंदाजे किंवा तुमच्या मापानुसार घेऊ शकता. या ठिकाणी मी 22 इंचाची घेतलेली आहे. गळा हा माझा 5 इंचाचा आहे, मुंडा 4 इंचाचा. छातीचं माप हे 5 इंच प्लस 2 इंच म्हणजे 7 इंचाचा आहे. कमरेची उंची मी 11 इंचावरती पॉईंट आउट केलेलं आहे आणि कंबर ही आपली 20 इंच असल्यामुळे 5 प्लस मी इथे 2 केले म्हणजे 7 इंचच या ठिकाणी असणार आहे. जास्ती करून लहान बाळांचे जे मेजरमेंट असतात ते बहुतांश कमर आणि छाती यामध्ये सेम राहतात, त्यामुळे खूप चेंजेस नाही होत. झाला तर जास्तीत जास्त 1 इंच अर्धा इंच अशा पद्धतीने होतो. तर या ठिकाणी मी गळ्याला पानगळाचा आकार प्रॉपर शेप करत आहे आणि जी ओपन साईड आहे तर त्या ठिकाणी आपल्याला नॉड ॲड करायची आहे. सो मी त्या ठिकाणी पूर्ण ओपन करून घेतले, कट करून घेतले, दोन्ही पार्ट वेगळे करून घेतलेले आहेत. या ठिकाणी आपण कट करत असताना काळजी घ्यायची की जी आपली खालची बाजू आहे त्या ठिकाणी जर तुम्हाला क्रॉस कट द्यायचा असेल तर क्रॉस कट देऊ शकता, बट हाईट जर जास्त असेल तर क्रॉस कट नाही देता येत. त्यामुळे काळजी घ्या की उंची जास्त असेल तर नॉर्मल कटिंग राहू द्या स्क्वेअरमध्ये किंवा लाईटली कर्व कट करू शकता. अशा पद्धतीने आपला बॅक आणि फ्रंट पार्ट अस्तरवरती रेडी झालेला आहे. तर या ठिकाणी मी मेन फॅब्रिक घेत आहे. तुम्ही समोर पाहू शकता. तुम्हाला जर दुसरं कोणत्या कलरमध्ये घ्यायचं असेल, शेडिंगमध्ये हवं असेल तर घेऊ शकता. या ठिकाणी मी जी प्लाझो पॅन्ट आणि जो टॉप स्टिच करत आहे त्याचा एकदम लाईट वेट आहे, लाईट कलर आहे. त्याचा कपडासुद्धा खूप एकदम सिम्पल सोबर आहे, त्यामुळे मी या ठिकाणी जॅकेट हे खूप हायलाईट होतं आहे तर थोडंसं ब्राईटमध्ये घेतले. अशा पद्धतीने आपले फ्रंट आणि बॅक पार्ट रेडी होत आहेत. तर इथे मी काय करते की जो गळ्याचा जो भाग आहे तर तो मी बॅक साईडचा कट केलेला नाही आहे, फ्रंट साईड सेम ठेवला. स्टिच करत असताना आपल्याला त्या ठिकाणी कट करायचे. आता आपल्याला इथे पपची बाही शिवायची. तर पपची बाही शिवत असताना थोडंसं मेजरमेंट वगैरे राहतं. जी आपली बाहीची लांबी आहे ती घेऊन त्याच्या बाहेर तुम्हाला पप किती हवा आहे त्यानुसार 1 इंच 1.5 इंच हे मेजरमेंट वाढवावं लागतं. त्यानंतर बाही घेराचं आपलं जे मेजरमेंट आहे ते 5 आहे, तर मी या ठिकाणी त्यामध्ये 1.5 इंच ॲड करत आहे आणि छान अशा पद्धतीने आपली बाहीची कटिंगसुद्धा या ठिकाणी रेडी होत आहे. पपच्या बाहीची कटिंग रेडी होत आहे. या ठिकाणी काळजी घ्यायची की जर तुम्हाला पुढे जाऊन कुठला प्रॉब्लेम नको असेल तर जी बाही असते ती बाही कट करत असताना त्याचा जो सेंटर पॉईंट आहे त्या ठिकाणी क्रॉस कट द्यायचा लाईटली सेंटर पॉईंटला, जेणेकरून स्टिच करत असताना ते पॉईंट जुळून येतात. जर आत्ता कटिंग करताना नाही दिलं तर स्टिच करत असताना जरी दिले तरी चालतात. तर आपण आता स्टिच करायला घेऊयात. मी अगोदर नॉट रेडी करत आहे. आपला जो फ्रंट पार्ट आहे त्या ठिकाणी आपल्याला नॉट ॲड करायची. तर मी एकदम पातळ अशी नॉट रेडी करते. एकदम लहान आकाराची नॉट आहे. तुम्हाला मोठी हवी असेल तर मोठीही घेऊ शकता. त्याला फुलं देखील आपण ॲड करणार आहोत जी सिंपल आहेत. ज्यावेळेस मी फॅब्रिक कटिंग केलं तर त्यावेळेस एक प्लेन कलरमध्ये गोल्डन कलरमध्ये मी छानसे स्क्वेअर कट करून घेतले होते, त्यामधूनच आपण फुलं तयार करणार आहोत. छान अशा पद्धतीने आपली नॉड या ठिकाणी रेडी झालेली आहे. आणि या ठिकाणी काळजी घ्यायची की नॉड घेत असताना थोडी लॉंग येऊ द्यात. खूप शॉर्ट असेल तर तीही खूप छान नाही दिसत आणि खूप जास्त लॉंग असेल तर ती पण नाही. जास्तीत जास्त काळजी घ्या की दिसायला छान दिसले पाहिजे, एवढी लेंथ त्याची घ्यायची आहे. मी एकदम साधी सिंपल फुलं बट खूप सोबर पद्धतीने दिसतात अशा पद्धतीने रेडी करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता एकावर एक मी असे 2 फुलं ॲड केलेत. तुम्हाला जास्त हवे असेल तर जास्त करा, एकच हवं असेल तर एकच करा. हा पुढे जाऊन चॉईसचा पार्ट राहतो की कोणाला किती डिझाईन हवी आहे. या ठिकाणी आपले नॉट रेडी करून झालेले आहेत. मी अगोदरच यासाठी नॉट रेडी करून ठेवले की ज्यावेळेस आपण फ्रंट पार्ट रेडी करणार आहोत तर त्याला मी वरून अशा पद्धतीने नॉट ॲड नाही करणार आहे.
ते स्टिच करत असताना ज्यावेळेस आपण कपडा आतल्या बाजूने बाहेरच्या बाजूला फोल्ड करतो त्यावेळेस त्यामध्येच आपली नॉट ॲड होऊन जाणार आहे. त्यामुळे मी अगोदर नॉट रेडी करून घेतली आहे. अगोदर आपण बॅक पार्ट पाहूयात. तर त्याचा गळा आपण रेडी करून घेऊ. बॅक साईडला आपण झिप लावणार नाही आहोत बिकॉज हे जॅकेट आहे. फ्रंट साईडला पूर्ण ओपन आहे त्यामुळे बॅक साईडला आपल्याला कुठलीही डिझाईन करायची नाही आहे. आणि गळ्याचा जो पोर्शन आहे तर तोही आपला गळा कमी ठेवायचा आहे. या ठिकाणी मी गळा रेडी करून घेतला आहे. कपडा दुसऱ्या बाजूने फिरवून घेऊन जी ओपन साईड आहे ती पूर्ण मेन फॅब्रिक आणि अस्तर फॅब्रिक हे स्टेबल करून घेतले. एकमेकांवरती प्रॉपर स्टिच करून घेते. सेम पद्धतीने तुम्हाला देखील फॉलो करायचं आहे. जॅकेट शिवणं एवढंही कॉम्प्लिकेटेड नाही आहे, बट फक्त यामध्ये काळजी घ्यावी लागते की जे आपण मेजरमेंट घेतो तर ते परफेक्ट यावं. आता या ठिकाणी मी जे गळा आहे आणि फ्रंट पार्टचा जो गळा आहे त्या ठिकाणी दाबटीप देणार आहे. मी जो मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो कडक आहे. ॲक्च्युली कडक असल्यामुळे मी त्या ठिकाणी दाबटीप देत आहे. जर तुमचा साधा कॉटनमध्ये असेल तर दाबटीप नाही दिली तरी चालणार आहे. आता इथे थोडंसं लक्ष द्या की फर्स्ट पोर्शनमध्ये मी तुम्हाला दाखवते की जर तुम्हाला नॉट कुठे आणि कशी ॲड करायची हे लक्षात येत नसेल तर तुम्ही पूर्ण शिलाई देऊन घ्या. त्यानंतर या ठिकाणी जो तुम्ही पॉईंट घेतलेला आहे त्या ठिकाणचे फक्त 2 टाके तुम्ही उसवा आणि त्या ठिकाणी तुम्ही नॉट ॲड करा. आणि सेकंड पोर्शनमध्ये जर तुम्हाला गोष्टी सहज लक्षात येत असतील तर दुसरा जो पार्ट आहे त्यामध्ये मी तुम्हाला डायरेक्टली ॲड कशी करायची ते दाखवलेलं आहे. यावरती आपण दाबटीप देऊन घेऊ आणि जी ओपन साईड आहे तर त्याच्यावरती आपण प्रॉपर स्टिच देऊन घेऊयात. जर तुम्ही घागरा शिवला तर त्या घागऱ्यावरती सुद्धा तुम्ही सेम पद्धतीचा वापर करून खूप छान असं लॉंग जॅकेट स्टिच करू शकता. खूप छान दिसतं. जर मोठ्या महिलांसाठी जर तुम्हाला जॅकेटचे प्रॉपर टिप्स हव्या असतील तर मला कमेंट करा, जेणेकरून ज्यावेळेस मी पुढचा व्हिडिओ बनवेल तर ह्या गोष्टीला हायलाईट करेल. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी डायरेक्टली नंतर टाके न उसवता अगोदरच कसं स्टिच करायचं ते दाखवते. स्टिच करत असताना जो आपला मेन पॉईंट आहे त्याच ठिकाणी स्टिच करत असताना डायरेक्टली ॲड करायची आहे नॉट आणि मग स्टिच करायची आहे. मी दोन्ही पद्धती दाखवल्या. जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर अगोदरची पद्धत वापरली तरी चालेल, बट जर तुम्हाला हात बसला असेल लक्षात येत असेल तर तुम्ही डायरेक्टली स्टिच केलं तरी चालणार आहे. सेम पद्धतीने आपण फ्रंट पार्ट रेडी करून घ्यायचा आहे. त्याच्यावरती दाबटीप देऊन घ्यायची आणि जी ओपन साईड आहे ती क्लोज करून घ्यायची. अशा पद्धतीने आपला दुसरा पार्ट देखील रेडी झालेला आहे. आता आपण शोल्डर बॅक साईडचा आणि फ्रंट साईडचे जोडून घेऊयात. इथे जर कधी कधी कॉटनचा जर कपडा असेल आणि जर त्याची घडी व्यवस्थित नसेल तर कपडा चुरगळला जातो किंवा मेन फॅब्रिकचा सुद्धा तोच प्रॉब्लेम येतो. तर अशा वेळेस ज्यावेळेस आपण कटिंग करतो तर कटिंग करत असतानाच त्या फॅब्रिकला प्रॉपरली प्रेस करून घ्यायचं आणि मगच कटिंग करायची. जर घड्या असतील तर कटिंग करायची नाही. आणि सपोज जर तुम्ही कटिंग केली आहे, 1-2 दिवस झालेत कटिंग करून ठेवले, स्टिच करायला वेळ नाही भेटत आहे लगेच, तर अशा वेळेससुद्धा घड्या पडतात. तर त्यावेळेससुद्धा स्टिच करण्या अगोदर तुम्हाला प्रॉपर प्रेस करायचं आहे आणि मग स्टिच करायचं आहे. आता मी तुम्हाला बाही कशी जोडायची ते दाखवते. पपची बाही आहे ही. सेंटर पॉईंटला मी लाईटली मार्क केला. जी शिलाई आहे आपली शोल्डरची तर ती शिलाई आणि सेंटर पॉईंट मला मॅच करायचा आहे. तर मी थोडंसं अगोदरपासून 4 ते 5 चुन्या घेतल्या आणि बरोबर चुन्या संपवून शेवटच्या जो दुसरी बाजू आहे त्या ठिकाणी आपला एंड येईल अशा पद्धतीने सगळा पोर्शन मी चुन्यांमध्ये ॲड करून घेतला. सेम प्रोसेस करायची आहे. जर तुमची बाही बाहेर एक्स्ट्रा शिल्लक राहत असेल तर ती आतल्या बाजूला घेऊन मध्ये जो पोर्शन आहे आपला शोल्डर पॉईंटचा तर त्या ठिकाणी एक चुनी अजून वाढवायची, जेणेकरून आपला पफ एकदम परफेक्ट आणि छान पद्धतीने येतो. आता दुसरी जी बाही आहे त्या बाहीमध्ये सुद्धा सेम प्रोसेस आपल्याला या ठिकाणी फॉलो करायची आहे. अंदाज घेऊन बरोबर
शोल्डर पॉईंटच्या थोडंसं आधीपासून चुन्या घेण्यास सुरुवात करायची. त्यानंतर दुसरी जी बाजू आहे दुसऱ्या बाजूला सुद्धा चुन्या घ्यायच्या आणि आपल्या जी बाही कट केलेली आहे ती बाही मुंड्याच्या शेवटच्या टोकाला टच होईल एवढंच कपडा शिल्लक ठेवून बाकी सर्व चुन्यांमध्ये ॲड करून घ्यायचा. चुनी पूर्ण झाल्याच्या नंतर आपली बाही देखील कंप्लीट करून स्टिच करून घ्यायची आहे. आता या ठिकाणी आपल्याला साईड पोर्शन अटॅच करून घ्यायचा आहे आणि आपल्याला जो कट आहे तो रेडी करायचा आहे. यामध्ये जी एका बाजूने प्रोसेस फॉलो होईल तीच प्रोसेस दुसऱ्या बाजूने सुद्धा सेम फॉलो होतं. तर आपल्याला उंची चेक करायची कटची उंची चेक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला मार्जिन द्यायचं आहे. तर इथे लहान बाळाचं आहे ते 11 इंचाचं मार्जिन होतं. तर मी 11 इंचावरती मार्क करून त्या ठिकाणी शिलाई अर्धा इंच आतल्या बाजूला स्टॉप करून घेतली. त्यानंतर आपण फिटिंग करून घेऊयात प्रॉपरली. आणि लक्षात घ्यायचं आहे की जिथे आपण कट रेडी करणार आहोत तर तो बाहेरच्या बाजूला शिलाई कधीच काढून नाही घ्यायची, जागेवर रब करून कट करून घ्यायची जेणेकरून आपला कट एकदम छान पद्धतीने येतो. आता जसा मी या प्रोसेसमध्ये फॉलो करते दुसरा कटसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने सेम फॉलो करून स्टिच करायचा आहे. तर यासाठी आपल्याला कपडा स्टेबल ठेवायचा, जास्त ताण द्यायचा नाही किंवा जास्त लूजही सोडायचा नाही आहे. स्टेबल पद्धतीने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. जो आपला सेंटर पॉईंट येतो तर त्या ठिकाणी आपल्याला दोन्ही बाजूला तो कपडा फोल्ड करून त्याच्यावरून लाईटली स्टिच देऊन पुन्हा कर्व करून खालच्या बाजूला काढून घ्यायची आहे. सेम प्रोसेस आपली फ्रंट आणि बॅक साईडची जी खालची बाजू आहे त्या ठिकाणी सुद्धा कंप्लीट करायची. अशा पद्धतीने आपला छानसा जॅकेट या ठिकाणी रेडी आहे. आता आपण पुढची जी प्लाझो आणि वरचा जो टॉप आहे तर तो स्टिच करायला सुरुवात करूयात. त्याची कटिंग आपण पाहूयात अगोदर. या ठिकाणी मी पॅन्टची कटिंग घेत आहे. पूर्ण उंची घ्यायची, त्यामध्ये 2 इंच मार्जिन एक्स्ट्रा ॲड करायचं. मी या ठिकाणी एक स्क्वेअर रेडी करून घेते जो आपला कमरे उंचीचा आणि घेऱ्याचा असणार आहे. त्यानंतर आपल्याला 8 इंचाचं उंची घ्यायची आहे. 2 इंच बाहेरच्या बाजूला तुम्ही समोर पाहू शकता की मी कशा पद्धतीने कर्व देत आहे. सेम त्याच पद्धतीने करायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे. तळघेर जे आहे आपला तो प्लाझो पॅन्ट आहे त्यामुळे जास्तच राहणार आहे, तो कमी करायचा नाही आहे. अशा पद्धतीने आपली अस्तरची जी प्लाझो पॅन्ट आहे ती रेडी आहे. यासाठी कमरेला 2 इंचाची पट्टी आपल्याला नंतर काढून घ्यायची आहे. आपलं जे मेन फॅब्रिक आहे ते कट करत असताना जर तुम्हाला प्लाझोचा जो खालचा घेरा आहे तो जास्त हवा असेल, फ्री हवी असेल तर तो कट करायचा नाही आहे. मीही या ठिकाणी सेम करत आहे. जास्त काही प्रॉब्लेम येत नाही. स्टिचिंग करत असताना थोडीशी काळजी घ्यायची. मी या ठिकाणी जे मेन फॅब्रिक आहे त्याची थोडीशी युनिक डिझाईन होईल या बेसिसवरती खाली 2 इंच जास्त सोडलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला कमरेची 2 इंचाची पट्टी कट करून घ्यायची आहे, अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्हीची पण, जेणेकरून आपल्याला प्लाझोला इलास्टिक अटॅच करता येईल. आता आपण टॉप कट करून घेऊयात. तर टॉपची उंची ही कमी आहे आपली, 9 इंचाची उंची असल्याने आपण कटिंग करत असताना जे मेन फॅब्रिक आहे तेही 9 इंचाचं घेतो आहे. आपली जी छातीचं मेजरमेंट आहे ते मेजरमेंट चेक करून त्याचा 4था भाग काढायचा आणि त्यामध्ये 2 इंच ॲड करून मार्क करून घ्यायचं. गळा आपला आहे 2 इंच आणि उंची आहे 5 इंचाची. अशा पद्धतीने मार्क करायचं आहे. मुंडा देखील 4 इंचाचा आहे. तर 4 इंचाच्या उंचीवरती प्रॉपरली आपल्याला स्टेबल मार्क करून कट करून घ्यायचं आहे. बॅक साईडला आपल्याला झिप आहे. तर बॅक पार्ट जो आहे त्याची गळ्याची उंची ही 2 इंच किंवा 1.5 इंच अशा पद्धतीनेच असणार आहे. आपल्याला गळा ड्रॉ करताना इथे झिप असल्याने आपण अर्धा इंच जास्त मार्जिन घेतलं होतं. तर शोल्डरच्या बाजूने गळ्याचं मेजरमेंट चेक करायचं आणि मग गळा रेडी करायचा. आता आपलं मेन फॅब्रिक आहे त्यावरती आपण कट करून घेऊयात. कट करत असताना जे अस्तरचं जे आपलं मेन फॅब्रिक कटिंग आहे त्यापेक्षा 0.25 इंचेस आपल्याला बाहेरच्या बाजूने थोडं मार्जिन एक्स्ट्रा सोडत कटिंग करून घ्यायची आहे.
अशा पद्धतीने आपली कटिंग रेडी आहे. एकदम छान पद्धतीने आपला टॉप या ठिकाणी कंप्लीट होतो. तर याची पूर्ण स्टिचिंग आता आपण पाहूयात. तर स्टिचिंग करताना मी अगोदर नॉट रेडी करून घेतल्यात, म्हणजेच जे बेसिक प्रिपरेशन आहेत त्या कंप्लीट करून घेत आहे. हे नेटचं फॅब्रिक असल्याने खूपच लवचिकतेने काम करतं. थोडासा जरी ताण पडला तर खूप जास्त पद्धतीने स्ट्रेच होतं. तर हे स्टिच करत असताना तसं पाहिलं तर खरंच कसोटी आहे. थोडंसं लक्षपूर्वक जर काम केलं आणि जर आपला स्मूथनेस ठेवला तर खूप छान पद्धतीने आपला फायनल रिझल्ट येतो. या ठिकाणी माझ्या नॉड रेडी झालेल्या आहेत. दोन्ही नॉड रेडी करून झाल्याच्या नंतर आपण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट या ठिकाणी रेडी करायला घेऊयात. अगोदर फ्रंट पार्ट घेऊयात. तर इथे आपल्याला काय करायचं आहे की आपण बाही जोडणार नाही आहोत. तर मग जो मुंढ्याचा पार्ट आहे तो लगेच स्टिच करून घ्यायचा आहे, कारण ज्यावेळेस आपण उलटसुलट बाजू फिरवतो त्यावेळेस ती बाजू ओपन नाही राहणार आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान येते. त्यामुळे ज्यावेळेस आपण गळ्याला स्टिच करून घेतो आहे त्याच वेळेस मुंडा देखील स्टिच करायचा आहे. आणि जी आपली बॉटम साईड आहे ते कटिंग करताना आपले मेजरमेंट हे दोन्ही सेम होतं. त्यामुळे स्टिच करत असताना बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टचा जो खालची बाजू आहे कमरेची बाजू तर ती सेम आली पाहिजे याची काळजी घ्या. आता आपण खालच्या बाजूने देखील एक शिलाई देऊन घेऊ आणि आपला जो फ्रंट पार्ट आहे तर त्याची आतली बाजू बाहेर करून घेऊयात. आता यावरती आपल्याला सर्व बाजूने दाबटीप देऊन घ्यायची आहे. जी ओपन साईड आहे तीही क्लोज करून घ्यायची आहे पूर्णपणे. आपल्याला बॅक पार्ट रेडी करायचं तर मी सध्या तुम्हाला प्रत्येक पॅटर्नमध्ये झिप लावण्याची वेगळी पद्धत किंवा इलास्टिक लावण्याची ही वेगळी पद्धत ही प्रत्येक डिझाईननुसार सांगत आहे. तर इथे झिप लावण्याची थोडीशी वेगळी पद्धत मी तुम्हाला सांगते. 3 ते 4 पद्धतीने झिप लावली जाते, त्यातली ही एक आहे. आपण आता बॅक पार्ट रेडी करायला घेऊ. तर रेडी करण्याच्या अगोदर व्यवस्थित आपण जुळवून घेऊयात. राईट साईड आणि लेफ्ट साईड व्यवस्थित चेक करून घेऊ आणि मगच स्टिच करूयात. अदरवाईज जर उलटसुलट बाजू करायची असेल किंवा स्टिच केला आणि नंतर चेक केलं तर कधी कधी चुकू शकतं. त्यामुळे अगोदरच काळजी घ्यायची. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं की जे शोल्डर आहे तर ते दोन्हीचे शोल्डर आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत स्टिच करत असतानाच, जेणेकरून जे शोल्डरला टोचण्याचं किंवा शिलाई उसवण्याची जी भीती असते सर्वांना तर ती राहत नाही यामध्ये. तर त्यासाठी पण तुम्हाला व्यवस्थित लक्षपूर्वक काम करावं लागेल, कारण जर चुकीच्या पद्धतीने गेलं तर आतल्या बाजूने अस्तर फिरवलं जातं. ते ओपन करणं किंवा त्याची शिलाई उसवणं तर खूप वेळ जातो आणि फिनिशिंगसुद्धा खराब होतं, कपडासुद्धा खराब होतो आपला. तर अगोदरच करत असताना व्यवस्थित काळजी घ्यायची की यामध्ये काही चुकू नये. अशा पद्धतीने मी शोल्डर अटॅच करून घेतलेले आहेत. दोन्ही पार्ट सेम प्रोसेसनी कंप्लीट केलेत. स्टिच करत असताना मी अगोदर चेक करून घेतलं आणि नंतरच शोल्डर स्टिच केलेत आणि बॅक पार्टसुद्धा रेडी करून घेतलेत. आता या ठिकाणी आपल्याला झीप बसवायची आहे. तर सर्व बाजूंनी दाबटीप देऊन घेऊन आणि जी ओपन साईड आहे त्यावरती स्टिच देऊन ती क्लोज करून घेतली. तसं पाहिलं तर आपली जर कटिंग प्रॉपर असेल तर स्टिचिंग करताना कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. जरी आला तरी पण एकदम नकळत थोडासा असतो तर त्याचं सोल्युशनही लगेच भेटून जातं. त्यामुळे कटिंग करत असतानाच काळजी घ्यायची की कटिंग ही परफेक्ट असावी. अशा पद्धतीने आपले पार्ट रेडी झालेले आहेत. आता आपण या ठिकाणी झिप ॲड करून घेऊयात. तर झिप ॲड करत असताना आपल्याला इथे लक्ष द्यायचं की एका बाजूने झिपची फक्त लाईटली कट टू कट टच झाली पाहिजे स्पेस, आणि आता जो दुसरा पार्ट आपण अटॅच करतो तो त्याच्या वरून आला पाहिजे.
म्हणजेच एका बाजूने कट टू कट आपल्याला स्टिच द्यायची आणि दुसऱ्या बाजूने फॅब्रिक हे जास्त वर आलं पाहिजे, अशा पद्धतीने शिलाई द्यायची. तुम्ही पाहू शकता एका बाजूने एकदम कट टू कट आहे की जिथे वरचं फॅब्रिक ओपन होत नाही आणि एका बाजूने पूर्णपणे जास्त स्पेस सोडलेली आहे. आता यामध्ये झीप आपली खाली शिल्लक राहते, तर त्या ठिकाणी आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची, जेणेकरून झीप ज्यावेळेस आपण खाली घेऊ तर ती पूर्णपणे निघून येणार नाही. आता या ठिकाणी आपण उलटसुलट बाजूने शिलाई देऊन घेतोय. शिलाई दिल्याच्या नंतर जे एक्स्ट्रा फॅब्रिक असतं ते आपल्याला कट करून काढायचं आहे आणि हेच करत असताना लगेच आपल्याला फिटिंगसुद्धा करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपला छानसा या ठिकाणी टॉप रेडी झालेला आहे. आता आपण प्लाझोकडे जाऊयात. तर प्लाझो स्टिच करत असताना सुद्धा मी तुम्हाला इलास्टिक लावण्याची एक वेगळी पद्धत आज सांगणार आहे. यामध्ये अगोदर आपण कमरेची पट्टी रेडी करून घेऊयात. पट्टी सर्व बाजूने स्टिच करून झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये इलास्टिक ॲड करणार आहोत. तर इलास्टिक ॲड करत असताना काळजी घ्या की ज्या बाजूने आपण सुरुवात करणार आहोत त्या बाजूने आपल्याला अगोदर प्रॉपर स्टिच करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला थोडीशी नवीन पद्धत सांगत आहे आज व्हिडिओमध्ये इलास्टिक लावण्याची. तर आपलं जे मेन फॅब्रिक आहे ते प्रॉपरली स्टेबल ठेवून इलास्टिक थोडंसं ताणून धरायचं आणि त्यावरती प्रॉपर शिलाई द्यायची, जेणेकरून आपण जर ती शिलाई सोडली तर बॅक साईडला तुम्ही पाहू शकता की त्या फ्रिल रेडी होत आहेत. आणि ही इलास्टिक आपल्याला वरून ॲड करावी लागते. सेम प्रोसेसने आपण यावरती 3 पेक्षा जास्त शिलाई देखील देऊ शकतो, बट आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये 2 शिलाई देत आहोत. एक जी आहे सेंटरला आहे आणि दुसरी जी आहे ती थोडीशी खाली आहे. अशा पद्धतीने दोन्ही शिलाई आपल्याला देऊन घ्यायचे. एक्स्ट्रा फॅब्रिक आपण कट करून घेऊयात. आता आपण दुसरी शिलाई देऊन घेऊ. ती देत असताना सुद्धा काळजी घ्यायची आहे की आपलं जे इलास्टिक आणि फॅब्रिक आहे ते प्रॉपरली स्ट्रेच करायचं आणि मग त्यावरती शिलाई द्यायची आहे. शिलाई देऊन झाल्याच्या नंतर आपण आता आपली जे प्लाझोचा खालचा पोर्शन आहे तो रेडी करून घेऊ. तर त्यासाठी अगोदर मी बॉटम पार्ट जो आहे तो फोल्ड करून स्टिच केला आहे. नेटचा सुद्धा करत आहे आणि अस्तरचा सुद्धा. त्यानंतर कमरेची बाजू जी आहे ती आपल्याला सेम टू सेम अटॅच करायची. तर त्यासाठी लेफ्ट साईड आणि राईट साईड दोन्ही साईडचे पार्ट आपल्याला व्यवस्थित रेडी करून ठेवायचे. ते करत असताना काळजी घ्या की जे नेटचं फॅब्रिक आहे आपलं ते खूपच स्ट्रेच होणार आहे. काही नेट एकदम कडक असतात तर तिथे प्रॉब्लेम येत नाही, बट काही हे स्ट्रेचेबल असतात तर तिथे स्ट्रेचेबल कपडा असेल तर टाचण्यांच्या मदतीने आपल्याला स्टिच देऊन घ्यायची आहे. शिलाई दिल्याच्या नंतर जे एक्स्ट्रा फॅब्रिक राहतं ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. जो आपला लेफ्ट साईडचा पार्ट आहे तो रेडी आहे. आता राईट साईडचा पार्ट आपल्याला सेम प्रोसेसने कंप्लीट करायचा. आता जी ओपन साईड आहे ती आपण स्टेबल करून स्टिच करून घेऊयात. या पुढची प्रोसेस अगदी सोपी आहे. 4 ते 5 मिनिटामध्ये तुमचा ड्रेस एकदम फायनल होऊ शकतो. आपण अगोदरच पूर्ण
जी प्री रेडीनेस असतो तो कंप्लीट करून घेतलेला आहे. आता आपण जे नेफॅसच्या खालचा जो पॉईंट असतो आपला, तर तो एकमेकांवरती स्टिच करून घेऊयात. जो आपला सेंटर पॉईंट होता 8 इंचाचा, तर तो या ठिकाणी स्टिच करून घ्यायचा दोन्ही पार्टचा. त्यानंतर आपल्या पायाच्या बाजूला जो आपला प्लाझोचा फ्रिल येतो, तर त्या ठिकाणी आपल्याला स्टिच देऊन घ्यायची. दोन्ही देत असताना काळजी घ्या की एका बाजूला 4 दुसऱ्या बाजूला 4 अशा पद्धतीने फॅब्रिक एकमेकांवर आहेत, तर ते व्यवस्थित जुळवून घ्यायचे आणि त्यावरती शिलाई द्यायची आहे. शिलाई देत असताना काळजी घ्या की जी वरची बाजू आणि खालची बाजू आहे ती एकमेकांवरती समांतर असावी. कमी जास्त झाली तर ते घातल्यानंतर पायाच्या मध्ये खूप प्रॉब्लेमॅटिक होतात किंवा घोळ पडतो, तर ती छान दिसत नाही. तर प्रत्येक गोष्टीच्या काळजीसाठी अगोदरच पूर्व तयारी करायची आणि मग स्टिच करायचं. जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे शिलाई दिल्याच्यानंतर ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपली सर्वात शेवटची एक प्रोसेस राहिली आहे की इलॅस्टिक अटॅच करणं. तर आपण इलॅस्टिक अटॅच करून घेऊ. तर या ठिकाणी आपल्याला काळजी घ्यायची की इलॅस्टिकला ज्या ठिकाणी शिलाई आहे आणि ज्या ठिकाणी आपल्या पॅन्टला शिलाई आहे त्या दोन्ही शिलाया एकमेकांना मॅच केल्या गेल्या पाहिजे. कमरेचं माप आणि इलॅस्टिकचं जे पट्टीचं माप आहे तर ते सेम आहे. त्यामुळे प्रॉपरली इलॅस्टिक स्टिच करून ते फॅब्रिक एकमेकांवरती अटॅच करून घ्यायचं आहे. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. त्यानंतर जर शिलाई दिल्याच्यानंतर कपडा खूप कमी जास्त वाटत असेल तर तो कट करून घ्यायचा आणि त्यावरती आपल्याला बॉक्स स्ट्रिप द्यायची आहे. प्रत्येक शिलाईवरती आपल्याला ही बॉक्स स्ट्रिप द्यायचीच आहे. अशा पद्धतीने आपली या ठिकाणी प्लाझो पॅन्ट देखील रेडी आहे. ही आहे 4 ते 5 वर्षांच्या बाळासाठीची पॅन्ट आणि टॉप आहे आणि त्यावरचं सुंदरसं जॅकेट. अशा पद्धतीने आपला संपूर्ण ड्रेसचा सेट रेडी झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. हा सेट कसा वाटला तेही नक्कीच कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.